नमस्ते, मी मीना अंबाडेकर, सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन। आज मी एक महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहे। तो विषय म्हणजे भारत सरकारचा सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत NAPDDR ही एक कृती योजना चालवण्यात येते। सदर कृती योजनेअंतर्गत नशामुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे। सदर अभियानाअंतर्गत भारत सरकारने 26 जून हा दिवस अंमली पदार्थाच्या गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिन म्हणून आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे। या दिनाच्या निमित्त 17 जून ते 26 जून हा जो कालावधी आहे हा नशामुक्त सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे। या सप्ताहामध्ये भारत सरकारद्वारे काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, ते आपण बघू। हा नशामुक्त भारत अभियान अंतर्गत याची जी थीम आहे या दिवसाची ही नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान या थीमच्या अंतर्गत सदर दिन हा साजरा करण्यात येणार आहे। तर सर्वात पहिला जो दिवस आहे सप्ताहाचा तो आहे 17 जून। या दिवशी सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच शासकीय विभाग, अनुदानित, विनाअनुदानित संस्था आणि सर्व नागरिक यांचा सहभाग असणे फार आवश्यक आहे। याकरता सर्व शासकीय विभागांनी या थीमवर आणि या दिवसाचे जे कार्यक्रम आयोजन होणार आहे त्याबाबत एक प्रेस नोट देणे आवश्यक आहे। सदर प्रेस नोट ही मध्ये ज्या बाबी इन्क्लूड आहेत त्या नेमक्या कोणत्या, तर या दिवशी सर्वात पहिल्या दिवशी म्हणजे 17 जूनला ई प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे। व्यसनमुक्तीची जी ई प्रतिज्ञा आहे ती या दिवशी घेण्यात येणार आहे। सदर याची लिंक ही आपल्याला मागे स्क्रीनवर दिसत आहे। या लिंकवर जाऊन कोणताही नागरिक किंवा व्यक्ती किंवा शासकीय विभागाचे कर्मचारी हे येथे ऑनलाईन शपथ घेऊ शकतात। ही शपथ घेतल्यानंतर सदर व्यक्तीला एक सर्टिफिकेट मिळते। त्यानंतर याच दिवशी माय गव्हर्नमेंट क्विज म्हणून भारत सरकारचा एक क्विज आहे, ज्या क्विजमध्ये नशामुक्त भारत अभियानबाबत प्रश्न उत्तरे विचारण्यात आलेली आहे। हे सुद्धा आपण ऑनलाईन बघू शकता। त्यावेळेला तुम्ही नशामुक्त भारत अभियान क्विज म्हणून आपण सर्च केल्यास आपल्याला सदर क्विज मिळून जाईल। त्याबाबतची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर 18 जून हा सप्ताहाचा दुसरा दिवस आहे। यामध्ये सुद्धा ऑनलाईन शपथ घेण्याची मोहीम ही राबवण्यात येणार आहे। सोबतच त्या दिवशी ऑनलाईन पोस्टर निर्मिती आणि घोषवाक्य लेखन आणि निबंध स्पर्धा म्हणजे पोस्टर मेकिंग, स्लोगन रायटिंग आणि एसे कॉम्पिटिशन या ऑनलाईन घेण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्याची लिंक आपण पहिले बघू। आपल्याला मागे स्क्रीनवर सदर कॉम्पिटिशनची लिंक दिलेली आहे, जी आपण इथून कॉपी करू शकता किंवा सदर ही लिंक आपल्याला मागच्या पुढील एका याच्यामध्ये पुढील पेजमध्ये सर्व लिंक या दिलेल्या आहेत। त्यानंतर याच दिवशी शाळांमध्ये जागरूकता निर्माण करणारे लघुचित्रपटाचे प्रदर्शन सुद्धा घेण्यात येणार आहे। नशामुक्त भारत अभियानाच्या पोर्टलवर किंवा लिंकवर हे लघुपट उपलब्ध आहेत। सदर याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आणि हा व्हिडिओ संपल्यावर सर्व लिंक एकत्रित आपल्याला देण्यात येणार आहे। त्यानंतर 20 जून हा सदर सप्ताहाचा चौथा दिवस आहे। या दिवशी सर्व शासकीय विभाग, शाळा, महाविद्यालय, कॉलेजेस, नागरिक या सर्वांनी काही वेबिनार व ऑनलाईन संवादात्मक सत्रे जे तज्ज्ञांसोबत असणार आहेत याचे आयोजन करण्यात येणार आहे आणि सर्व विभागांनी आणि शासकीय विभागांनी याचे आयोजन करावे। त्यानंतर या दिवशी बाईक रॅली, सायकल रॅली, बाईक रॅली ही ऑप्शनल आहे, युवा रॅली, मानवी साखळी या पद्धतीचे आयोजन करावे। त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी माहिती आणि संवादात्मक चर्चासत्रे ठेवण्यात यावी। हस्तकला स्टॉल्स लावण्यात यावे। नशामुक्त भारतासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात यावी। यामध्ये नशामुक्त भारतासाठी स्वाक्षरी मोहीम राबवताना आपण एक नशामुक्त भारत अभियान
नशामुक्त सप्ताहाचा एक पोस्टर तयार करून त्यावर सर्व नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊ शकता व नशामुक्त भारत अभियानाच्या पोर्टलवर आपण हे पोस्टर अपलोड करू शकता. आपण आता सध्या जी काही माहिती घेत आहोत किंवा जे कार्यक्रम मी आपणाला घेण्यास सांगत आहे, हे सर्व नशामुक्त भारत अभियानाचे जे कार्यक्रम आहे हे नशामुक्त भारत अभियान किंवा NMBA पोर्टलवर आपण अपलोड करणे अत्यावश्यक आहे. ते अपलोड केल्यानंतरच केंद्र सरकारपर्यंत शासनाद्वारे केलेले कार्यक्रम पोहोचणार आहेत. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींचा दक्षता घ्यावी ही आपणास विनंती आहे. त्यानंतर याच दिवशी लोकगीते, बाहुले नाट्ये, त्यानंतर सांस्कृतिक जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे व सर्व विभागांनी हे राबवण्यात यावी. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य आणि नाट्यप्रयोगाचे आयोजन करावे. NSS माय भारत स्वयंसेवकांद्वारे सामूहिक जनजागृती मोहीम घेण्यात यावी. त्यानंतर नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत NSS किंवा माय भारत स्वयंसेवकांप्रमाणे नशामुक्ती मित्र स्वयंसेवकसुद्धा संकल्पना सुरू करण्यात आलेली आहे. या स्वयंसेवकांची अधिकाधिक प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून स्वयंसेवक म्हणून नोंदणी व्हावी याकरता मोहीम राबवण्यात येणार आहे. याची सुद्धा लिंक आपल्याला मागे स्क्रीनवर मी दाखवते आहे, ती आपण तेथून कॉपी करून घ्यावी अथवा मी या व्हिडिओच्या शेवटी सर्व लिंक आपल्याला देणार आहे. त्यानंतर पंचायत राज संस्था आणि समुदाय नेत्यांमार्फत जनजागृती आणि शपथ मोहीम राबवण्यात यावी. आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सदर अभियानाबाबत माहिती देण्यात यावी व शिक्षण तसेच संवाद साहित्य जे असतात ते वितरित करण्यात यावे. विशेष आरोग्य शिबिरे, त्यानंतर कला उपचार सत्रे ही घेण्यात यावी. ज्या वेळेला एखादा व्यसनाधीन व्यक्ती असतो त्यावर आपण समुपदेशन करतो आणि मेडिकेशन करतो, पण कधीकधी यांच्या भावना यांच्या मनात दबलेल्या असतात. अशा वेळेला कला उपचार सत्रे राबवण्यात येतात. यामध्ये त्या व्यक्तीमध्ये असलेली कला, स्लोगन रायटिंग, पेंटिंग, रांगोळी स्पर्धा किंवा ज्या कला त्यांच्या अपेक्षित असतात त्यांच्याकडनं त्या घेण्यात याव्या आणि त्याद्वारे त्यांच्या मनातील भावना ओळखून त्यांच्यावर त्या प्रकारे उपचार करण्यात यावे हा त्यामागचा उद्देश असतो. त्यानंतर राज्य, जिल्हे आणि संस्थांकडून जे त्यांनी उपचारादरम्यान काही सक्सेस स्टोरीज असतात, काही बेस्ट प्रॅक्टिसेस असतात, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या प्रॅक्टिसेस आपल्याला राबवता येतील किंवा उपक्रम राबवता येतील किंवा जसे लखीना पॅटर्न आहे अशा पद्धतीचा एखादा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आपल्याला नशामुक्तीच्या अनुषंगाने तयार करता येतील. तर असे उपक्रम, अशा बेस्ट प्रॅक्टिसेस सर्व शासकीय विभाग, संस्थांनी, नागरिकांनी या नशामुक्त भारत अभियान पोर्टलवर अपलोड करण्यात यावं. तसेच 21 जून या दिवशी योगा दिन म्हणून साजरा करण्यात यावा आपण बघता आहे. तर या दिवशी आपण ऑनलाईन शपथ मोहीम सुद्धा राबवण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक संस्था आणि ज्या आपल्या GIA संस्था आहेत, अनुदानित, विना अनुदानित, या संस्थांद्वारे छोटे योग सत्र किंवा ध्यान सत्र घेण्यात यावे. त्यानंतर युवा क्लब, माय भारत, NSS, NYKS या स्वयंसेवकांद्वारे आरोग्यासाठी योग व मादक पदार्थांना नाही म्हण अशा पद्धतीच्या वॉकथॉन किंवा सायकल रॅली आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर 22 जून 2026 या दिवशी सुद्धा आपण ऑनलाईन शपथ मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन पोस्टर बनवणे, स्लोगन रायटिंग आणि एसे कॉम्पिटिशन या घेण्यात येणार आहे. त्यानंतर याकरता असलेली लिंक मी आधी पण आपल्याला दिलेली आहे, पुन्हा आपल्याला देण्यात येणार आहे. 23 जून व 24 जून या रोजी शाळा, महाविद्यालये येथे चित्रपटांचे आयोजन करण्यात येणार आहे किंवा दाखवण्यात येणार आहे. जे चित्रपट NMBAच्या साईटवर उपलब्ध आहे, तेथून आपण डाउनलोड करू शकता. सदर याची लिंक मी आपल्याला दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी सुद्धा सदर याची लिंक आपल्याला देण्यात येणार आहे. 25 जून या दिवशी सर्व संस्था, विभाग, शासकीय विभाग,
शाळा महाविद्यालये यांनी तज्ज्ञांसोबत वेबिनार किंवा ऑनलाईन संवादात्मक सत्रे हा कार्यक्रम राबवण्यात यावा. त्यानंतर बाईक रॅली, सायकल रॅली, युवा रॅली याचे आयोजन करण्यात यावे. सार्वजनिक ठिकाणी माहिती, शिक्षण, हस्तकला स्टॉल्स, कला स्टॉल्स यांचे आयोजन करण्यात यावे. नशामुक्त भारतासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात यावी. लोकगीते, बाहुल्य नाट्ये, त्यानंतर सांस्कृतिक जनजागृती कार्यक्रम हे राबवण्यात यावे. शाळा व महाविद्यालय सर्व सार्वजनिक ठिकाणी नाट्यप्रयोग, पथनाट्ये याचे आयोजन करण्यात यावे. NSS भारत स्वयंसेवकांद्वारे सामुदायिक जनजागृती मोहीम राबवण्यात यावी. नशामुक्ती मित्र स्वयंसेवकांची नोंदणी मोहीम या दिवशी पण राबवण्यात येणार आहे. पंचायत राज्य संस्था आणि समुदाय नेत्यांमार्फत जनजागृती आणि शपथ मोहीम आयोजित करण्यात यावी. आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सुद्धा जनसामान्यांपर्यंत सदर नशामुक्तीचा प्रचार करण्यात यावा. त्यानंतर विशेष आरोग्य शिबिरे, कला उपचार क्षेत्रे हे सुद्धा या दिवशी याचे आयोजन करण्यात यावे. त्यानंतर 26 जून हा या सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी नवी दिल्ली येथे केंद्रीय स्तरावर समारोप कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. तर हाच कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व सर्वच राज्यांमध्ये संपूर्ण भारतभर या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. सदर कार्यक्रम हा सर्व भारतामधील नागरिकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन जॉईन होणे शक्य होणार आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा या दिवशी ऑनलाईन शपथ घेणे आवश्यक आहे व मोहीम राबवणे आवश्यक आहे. सदर याची लिंक ही आपल्याला दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी सर्वच लिंक आपल्याला देण्यात येणार आहे. तर या प्रकारे हा नशामुक्त सप्ताह 17 जून ते 26 जून या कालावधीमध्ये भारत सरकारद्वारे राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारद्वारे किंवा भारत सरकारकरता संपूर्ण नागरिकांना, शासकीय विभागांना, संस्था, शाळा, महाविद्यालय यांनी सदर सप्ताहाद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे व समाजाला नशामुक्त करण्याकरता सहकार्य करावे याबाबत आपल्याला नम्र विनंती आहे. सोबतच माझ्या विभागातर्फे आपल्या सर्वांना आवाहन आहे की आपण सर्व हा अभियान चांगल्या प्रकारे राबवावा. धन्यवाद.